पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याचा पालकमंत्री असला ना, जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करणारा, तर तो जास्त आपलेपणाने आपल्या जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता प्रयत्न करत असतात. मागं थोडंसं नाही म्हटलं तरी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रावर थोडा अन्याय झाला. पण झाला ते झाला. आता ते उकरत काढण्यापेक्षा पुन्हा कसं आम्ही लोक महाराष्ट्रात उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महाविकास आघाडीच्या मार्फत कुठल्याही विभागावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाचीच कामं त्या बाबतीमध्ये सुरू राहतील आर्थिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन. आता तुम्ही निसर्ग चक्रीवादळ बघितलं असेल तर त्याही काळात NDRFचे जे नॉर्म्स होते NDRFचे त्याच्या 2.5 पट रक्कम तिथल्या नागरिकांना जे बाधित लोक होते त्यांना देण्याचा प्रयत्न ह्या सरकारने केलेला आहे. कारण आम्ही सरकारमध्ये काम करणारे अनेक जण, मग तिकडं हसन मुश्रीफ असतील, सतेज पाटील, इकडं जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, मी, दिलीप वळसे पाटील, दत्ता भरणे, असे पलीकडे बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, सगळेच जण, मग भुजबळ साहेब घ्या, अनिल देशमुख घ्या, अशोकराव चव्हाण, राजेश टोपे, धनंजय मुंडे, ते सगळे मान्यवर घ्या, सगळ्यांनाच महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नाची माहिती आहे. फील्डवर काम केलेलं आहे, ग्रामीण भागाची जाण आहे. काहींनी मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, काही सिनियर मंत्री म्हणून बरेच वर्ष मंत्रिमंडळामध्ये काम करतायत. त्याच्यामुळं ही 3 महिने करोनाच्यामुळं आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. आम्हालाच नाही, केंद्रालाही जावं लागलं, इतर राज्यांनाही जावं लागलं, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, सगळी कामं ठप्प झाली, मजूर बाहेरचं मोठ्या प्रमाणावर परराज्यातलं निघून गेलं. त्याच्यामुळे विकास कामावर पण काही विकास कामं अशी असतात की ती दुर्दैवाने आपल्या राज्यातलं मजूर ते काम करू शकत नाही, त्याला बाहेरचाच मजूर वर्ग आणावा लागतो. ही वस्तुस्थिती किती काही नाकारण्याचा प्रयत्न केला तर त्याला काही अर्थ नाही. त्याचाही परिणाम झाला आणि आता थोडंसे त्यांची भीती बहुतेकांची गेली, परंतु भीती गेली म्हणून फिजिकल डिस्टन्स पण ठेवला पाहिजे, मास्क पण प्रत्येकाने वापरला पाहिजे, काळजी पण आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे. नवीन नवीन औषधं येत आहेत. आता पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्हाला करोना झाला, स्वाईप घेतला तर जवळपास 3-3, 4-4 दिवस रिपोर्ट येत नव्हता. मग एखाद्याला करोना झाला तर तो तिकडं लोकांच्यात फिरायचा, त्याच्यावर आधी बाधित व्हायचे. आता त्याच्यातून 24 तासाच्या आत, 8 तासाच्या आत अशाही नवीन नवीन टेस्टिंगच्या रिसर्च झालं आहे आणि त्या बाबी पुढं आल्या. केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. आता पुण्यामध्ये जवळपास 1 लाख टेस्टिंगच्या करता महानगरपालिकेने टेंडर काढलं. अशा सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळं जर कुणी कुठं बाधित झालेलं असेल तर लवकर ते लक्षात येतं. आता मी आपल्या ह्याचा आढावा घेत होतो जिल्ह्याचा, त्यावेळेस माझ्या एक गोष्ट जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या सगळ्यांच्याच पालकमंत्र्यांच्या आमच्या लक्षात आणून दिली की आपल्या जिल्ह्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण हे राज्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. पण ज्यावेळेस करोनाचे पेशंट आपल्याला मिळाले त्या पेशंटमध्ये सगळ्यात जास्त पेशंट आपल्याला फलटण तालुक्यामध्ये, खंडाळा तालुक्यामध्ये, जावळी तालुक्यामध्ये अशा तालुक्यामध्ये मिळाले. त्याच्यामध्ये बाहेर राज्यातले लोक जे आले त्याच्यामध्ये त्याचा परिणाम झाला. जावळीला 9.5% मॉर्टॅलिटी, आपल्या खंडाळ्याला 8.5%, आपल्या माणला 7.25%, आपल्या फलटणला 9%, वाईला 60%, असं तिथलं प्रमाण. तर त्याचंही कारण सांगितलं की मुंबईचा वर्ग तिथं आला. मुंबईचं 1 लाख काही हजार लोक मुंबईतनं, किती लाख आली?
3 लाखाच्या पर्यंत संख्येने मुंबईतली लोक आली आणि त्याच्यामुळं त्याचाही फटका म्हणजे करोना वाढण्याच्या करता झाला, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही। अर्थात अनेक जण पोटापाण्याच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं बाहेर जात असतात, तसे मुंबईला खूप जण आहेत आणि आपल्या गावाकडे आता गेलं पाहिजे, ओढ गावाची होती, असं काही संकट आलं की लोक पहिलं गावचा रस्ता पकडतात आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। परंतु आता ह्या सगळ्यातनं कसं मॉर्टेलिटी कमी राहील आणि पेशंटला पॉझिटिव्ह निघाल्यानंतर ताबडतोब त्याला ऑक्सिजनची गरज असेल, त्याला व्हेंटिलेटरची गरज असेल, त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सुविधेची गरज असेल, तर त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस सुरूच आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस आता मी दर आठवड्याला जातो येतो तो, नाही सगळ्यांच्या करता सुरू आहे मुंबई। नाही ऐका, त्याच्यामध्ये काही ठिकाणी जिथं आपण काय केलं, राज्यस्तरावर निर्णय घेण्याच्या ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांना हे जे अधिकार दिलेले। आता माझं पुणा आणि सातारा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं, आपली नीरा नदी जाती काही लोकांच्या जमिनी पलीकडे आहेत, राहायला अलीकडे, म्हणजे राहायला सातारा जिल्ह्यात आहेत, जमीन पुणे जिल्ह्यात आहेत, तिकडच्यांच्या राहायला पुणे जिल्ह्यात आहेत आणि जमिनी सातारा जिल्ह्यात आहेत, अगदी लागून गोखळी मेखळी वगैरे अशा पद्धतीची गावं आपण जर घेतली तर तिथं शेतीच्या कामाच्या करता जाण्याची मुभा ही सगळ्यांना दिलेली। त्यांनी आपलं जावं, शेतीची कामं करावी, पेरणी असेल, लागवड असेल, काय असेल ते, आणि पुन्हा यावं। मात्र मगाशी मला प्रेझेंटेशनमध्ये असं दाखवलं, शिरवळला साधारण वयस्कर लोकांचं टेस्टिंग घेतलं जातं, तर त्याच्यात बाहेरनं आलेले बरेच लोक टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह मिळाले। आता ज्यावेळेस पॉझिटिव्ह लोक मिळतात त्यावेळेस थोडी काळजी घ्यावी लागते। मधल्या काळामध्ये माझ्या भोर तालुक्यातनं बरेच जण खंडाळा तालुक्यात कामाला इंडस्ट्रीच्या करता येत होते, ती संख्या काही हजार होती। ती तक्रार पवारसाहेबांच्याकडे गेली, माझ्याकडे आली, आम्ही कलेक्टरशी बोललो, पवारसाहेब कलेक्टरशी बोलले, कलेक्टरांनी काय तिथली वस्तुस्थिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला, पुण्याच्या कलेक्टरनी सांगितलं। कुणी राज्यकर्ते असले तर कुठल्याही राज्यकर्त्यांना असं कधी वाटत नसतं की ह्याच्यातून कुणाला तरी मनस्ताप सहन व्हावा, त्याच्यामुळे आम्ही पण तोच विचार त्या ठिकाणी करतोय। आम्ही आता इंडस्ट्री सुरू करत असताना इंडस्ट्रीवाल्यांना असं सांगितलं की तुम्ही तिथं त्याचं टेम्परेचर चेक करा, तो हँडग्लोव्ज वापरतो का, मास्क वापरतो का, सगळ्या फिजिकल डिस्टन्स ठेवतो का, ह्या सगळ्याच्या नियमावली आम्ही ठरवून दिलेली आहे, त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करा आणि त्याच्यातून पुढं जावा, अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। परंतु जिथं स्लम आहे, झोपडपट्टी आहे, अशा ठिकाणी जर ते लागण झाली पॉझिटिव्ह करोना संख्या, तर मग मात्र ते सार्वजनिक शौचालय वापरतात, तिथल्या सगळ्या गोष्टी, त्यांची घरं बारकी असतात, त्यांना बाहेर बसल्याशिवाय थोडंसं वावरल्याशिवाय गत्यंतर नसतं, तिथं मात्र अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं, तिथं कठोर भूमिका निश्चितपणे घ्यावी लागते। आणि एक तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळेस आपण मार्चमध्ये लॉकडाऊन केला त्यावेळेसची परिस्थिती, मग एप्रिलची, मग मेची, आता जूनची, आता लोकांच्या मनातली भीती पण त्या मानाने कमी झालेली आहे आणि लोकांच्या लक्षात आलं की आपण व्यवस्थित काळजी घेतली, उपचार करून घेतले तर आजारपण बरा होऊ शकतो, अशा पद्धतीनं पण तरी देखील काळजी तर घेतलीच पाहिजे, याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही। नाही शिवेंद्रराजेंनी एक प्रपोजल असं दिलं की आपल्या सातारा MIDCमध्ये जागा फार मर्यादित आहे, तिथं राज्य सरकार आणि बजाज मिळून
पूर्वी स्कूटर जी तयार होत होती, प्रिया का काहीतरी त्याचं नाव होतं, तर ते आता बंदच आहे प्रोडक्शन. त्यांनी असं सांगितलं, पूर्वी स्कूटरचं घेण्याचं प्रमाण नागरिकांचं, ग्राहकांचं मोठ्या प्रमाणावर होतं. आता मोटरबाईक वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळं तो कारखाना नंतर बंद करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की एकतर राजीव बजाजांशी बोलून तिथं काही युनिट तरी चालू करा त्या जागेत, किंवा त्यांना चालू करायचंच नसेल तर ते MIDCला द्या, दुसरं कुठलं युनिट त्या निमित्तानं तिथं सुरू होईल आणि कामगारांना तिथं रोजगार मिळेल, काम मिळेल, असं त्यांनी प्रपोजल दिलं. काय आरोप करतात? नाही 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 नाही, त्यांनी सांगितलं की तिथली कितीतरी 47 का काय एकर जागा, आता मला एक्झॅक्ट माहीत नाही, 47 एवढी एकर जागा त्यांनी व्यापलेली आहे. तिथला पहिला कारखाना बंद पडलेला आहे. तो काही कारणाने बंद पडलेला असेल आणि ते प्रोडक्शन थांबवायचं असेल तर ते थांबवा, दुसरं कुठलं युनिट काढा आणि तिथं त्या जागेचा वापर एखादा नवीन उद्योग सुरू करण्याच्या करता करा, असं प्रपोजल आहे. ते जर जमत नसेल तर मग त्यांनी ती जागा सरकार जमा करावी, MIDCला जमा करावी आणि मग दुसऱ्या कुणाला तिथं युनिट काढायचं असेल तर ते काढण्याच्या करता तिथं मदत व्हावी, ही त्यांची सूचना आहे. आता राजूजींच्या बरोबर बोलतो. कुणाला? नाही नाही नाही, हो का, हे असल्या इतक्या बारीक सारीक गोष्टी बघायच्या नसतात. शेवटी प्रत्येकाला आपली आपली मतं असतात, विचार असतात, मतस्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, असं कोण कोणाला टार्गेट करून प्रश्न सुटत नसतात, प्रश्न वाढत असतात. मी आपल्याला सांगू का, उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेबांना विचारा, प्रत्येक कॅबिनेटमध्ये सांगतात की आपल्याला एकही गोष्ट लपून छपून करायची नाही. जेवढे आपण टेस्टिंग करतो, सांगा इतके टेस्टिंग केले, इतके पॉझिटिव्ह निघाले, इतके दुर्दैवाने मॉर्टॅलिटी झाली, जे काही असेल ते स्पष्ट सांगायचं, कुठल्याही गोष्टी लपून छपून करायच्या नाही. आता तुम्ही सगळेजण सातारा जिल्ह्यातले कलेक्टर आहेत, पालकमंत्री आहेत, खासदार आहेत. मला एक सांगा, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या तालुक्याचा विचार करता, कुठल्या तालुक्यामध्ये करोनानी व्यक्ती गेली परंतु ती दाखवली गेली नाही, लपवली गेली? एक तरी उदाहरण सांगा. बारामती, पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग कुठेही तुम्ही बघा, अजिबात ते झाकून राहतच नाही. आणि कशाला ठेवायचं झाकून? उलट नाही नाही, ऐका ना, मुंबई एवढी मोठी आहे. आता तुम्ही दिल्लीमध्ये पण बघितलं, दिल्लीची पण परिस्थिती काय, अहमदाबादची परिस्थिती काय, मुंबईची परिस्थिती काय. आपण उगीच कुठल्या शहरांची नावं घेऊन एकमेकाचं हे काढायचं कारण नाही, टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. मला एवढंच सांगायचं की ह्याच्यामध्ये मुंबईमध्ये अनेक प्रकारची तात्पुरती हॉस्पिटल आपण सुरू केलेली आहेत, बेडची व्यवस्था केलेली आहे, टेस्टिंगची व्यवस्था केलेली आहे, व्हेंटिलेटर्स मोठ्या प्रमाणात तिथं ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. काही कायद्याचा वापर करून खाजगी हॉस्पिटल ताब्यामध्ये घ्यायची असेल तर ती घेण्याचा अधिकार घेतलेला आहे, दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही डॉक्टर जर नीटपणे त्यांचं त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांची जी जिम्मेवारी आहे त्याच्यात कुठंतरी टाळाटाळ करत असेल तर त्याहीबद्दल अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि शहरी भागात आयुक्तांना दिलेले, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण इतरांची तुम्ही नावं घेतली, हे असं सांगतात, ते तसं सांगतात. ज्यांनी त्यांनी काय सांगावं हे ज्याचा त्याचा मुद्दा आहे. पण यदा कदाचित एखादी गोष्ट अतिशय गंभीर पुढं आली तर त्याची ताबडतोब चौकशी करून त्याच्या खोलात जाऊन तशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही आणि तशा प्रकारची लपवाछपवी पण होणार नाही, ही पण खबरदारी तिथं घेतली जाते. कारण संकटच एवढं मोठं आहे
किती लाख पेशंटची संख्या झाली आपण बघताय. विजनच्या बाबतीमध्ये करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, जगाचा एकंदरीत आपण आढावा घेतला किंवा आपल्या देशाचा राज्याचा घेतला की आता घरी बसून काम करायचं असा एक कन्सेप्ट पुढे आलेला आहे. काही कामाला निश्चितपणे मर्यादा आलेल्या आहेत. कुठल्या कामाला? बरेच काळ थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणं हे लोक टाळणार आहे. मॉलमध्ये जाऊन खरेदी करणं लोक टाळणार आहे. आता लोक घरी बसून ऑर्डर सोडतात आणि त्यांना पाहिजे तो माल घरपोच तिथं होतो. सेवा देण्याची पद्धत बदललेली आहे. ह्या सगळ्याचा विचार करता उद्याची 2030 विजन काय असलं पाहिजे आपलं, ह्याबद्दलचं आम्ही एक पेपर त्या ठिकाणी तयार करतोय. मी आत्ता त्याचा म्हणजे लगेच उलगडा करत नाही, पण मी सांगतोय निश्चितपणे आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं, आम्ही याच्यातल्या तज्ज्ञांशी पण त्या ठिकाणी बोलतोय. कुठली इंडस्ट्रीला आपण वेलकम केलं पाहिजे, कुठल्या इंडस्ट्रीला आपण रेड कार्पेट टाकलं पाहिजे. आज चायनाला जवळपास जगाने सगळ्यांनी घेरलेलं आहे. त्यावेळेस चायनामध्ये बाहेरचे जे उद्योग गेलेले आहेत आणि त्यांनी करोड रुपये लावलेले ते आता चायना सोडायचं म्हणायला लागलेले. तर त्यांना पण आपल्याकडं महाराष्ट्रात कसं आकर्षित करता येईल. परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही इंडस्ट्रीच्या करता काही एक धोरण आणण्याचं काम केलेलं आहे. ते MIDCच्या वतीनंच ते केलेलं आहे की एखाद्याची परवानगी पाहिजे असेल तर किती दिवसात ती परवानगी मिळाली पाहिजे, तर ती 7 दिवसात मिळाली पाहिजे. अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आणि हे करत असताना निश्चितपणे वर्षानुवर्ष जे व्यवसाय चालत आलेले आहेत त्यालाही काही बाबतीमध्ये आपल्याला फाटा द्यावा लागणार आहे. आणि ह्याच्यातून काय झालं, ई-लर्निंग किंवा इतर काही गोष्टी, त्याच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी पुढे आल्यात. म्हणून मी मगाशी म्हटलं की आमचं 100% ह्याबद्दलचं काम चाललेलं आहे. थोडंसं हे कंट्रोलमध्ये येऊ द्या. आम्ही त्याच्याबद्दलचं अतिशय उद्याचं विजन 2030 ह्या पद्धतीनं जनतेच्या समोर येतोय. कुठला? 30 तारखेला अनलॉक 1 संपतोय आणि 1 जुलैला अनलॉक 2 चालू होणार आहे. अनलॉक 2 ला महाराष्ट्राला काय देणार? नाही, पहिल्यांदा केंद्र काय डायरेक्शन देते ते आम्ही पाहणार. कारण केंद्र सरकारने आजपर्यंत मार्चपासून आत्तापर्यंत देशाच्या पंतप्रधानांनी पण लॉकडाऊन तिथं केलं आणि देशातल्या जनतेने सगळ्यांनी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता त्याचं तंतोतंत पालन त्या ठिकाणी केलं. आताच्याही काळामध्ये आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती लक्षामध्ये घेऊन कुठल्याला शिथिलता दिली पाहिजे, कुठल्याला कडक निर्बंध ठेवलेच पाहिजे आणि कुठल्या बाबी त्यांनी शिथिल केलेल्या आहेत. परंतु त्या शिथिल केलेल्या असल्या तरी आपल्याला आपल्या तिथल्या परिस्थितीनुसार एवढं शिथिल करून चालणार नाही. ह्याचा सगळ्याचा आम्ही विचार त्या बाबतीमध्ये करतोय. आमची टीम आहे, मुख्यमंत्र्यांचं बारकाईनं लक्ष आहे, मदत पुनर्वसन किंवा इतर काही सहकारी त्यांचं त्याच्यात लक्ष आहे. आणि त्यांनी एकदा जाहीर केल्यानंतर लगेचच तो पेपर आमच्याकडे आला की आम्ही बसतो. आता हेअर कटिंग सलून चालू केली पाहिजे, खरंच चालू केली पाहिजे. 100 दिवस तो माणूस घरात बसलेला आहे, त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला. आपण भूकबळी होऊ नये किंवा कुणी उपाशी राहू नये त्याकरता केंद्राने राज्यांनी पुढाकार घेऊन सुरुवातीच्या काळात अनेक NGOज तुम्ही बघत होता वाटप करत होते, शिधा वाटप करत होते, काही पॅकेज देत होते. परंतु तेही नंतर थकले, त्यांची कॅपॅसिटी संपली. प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. असं कुठं दुष्काळ आला तर ठराविक काळ असतो, मे महिना जून महिना पाऊस सुरू झाला की ते हे होतं, दूर होतं. तसं इथं होईनाच. उलट संख्या वाढत 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 त्या ठिकाणी चाललेली आहे. आणि प्रत्येकजण वेगवेगळं सांगतं. कोण म्हणतं अमक्या शहरात 5 माणसामागे 1 माणूस कोरोनाग्रस्त आहे. आता तसं जर आम्ही कुणी सांगायला गेलं की लोक तर घाबरूनच प्रत्येकाकडे हे असेल खरे करोनाला, हे असेल खरे करोनाला, असं एक भीतीचं वातावरण निर्माण होईल. त्याकरता भीतीचंही वातावरण निर्माण होता कामा नये. पण
लोकांना पण ह्याच्यामधली खबरदारी घेऊन आपलं आपलं कामकाज करता आलं पाहिजे. अशा प्रकारे खाजगी उद्योग असतील, सरकारी उद्योग असतील किंवा आमची सरकारची यंत्रणा म्हणजे सरकारची कार्यालय असतील किंवा खाजगी कार्यालय असतील, सहकारातली कार्यालय असतील, सगळीकडेच ही खबरदारी ही घ्यावी लागणार आहे. आम्ही इलेक्शन पण पुढं ढकलतो. तुम्ही बघितलं असेल मध्ये आमच्या हसन मुश्रीफांनी जाहीर केलं की ग्रामपंचायतीची मुदत संपली, त्याला आहे त्यांना मुदत देता येत नाही नवीन कायद्याप्रमाणे. तिथं प्रशासकच येतो. मग तो प्रशासक कोण द्यायचा, काय द्यायचं, आम्ही हायकोर्टामध्ये पण तिथं लिहून दिलेलं आहे. किंवा सहकारातल्या सगळ्या निवडणुका ह्यांनी पुढच्या कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आहे तेच बोर्ड पूर्ण अधिकार त्यांना राहून ते कामकाज करणार. तो अधिकार सहकार मंत्र्यांचा होता. त्यांनी कॅबिनेट पुढे विषय आणला, आम्ही त्याला मान्यता दिली. त्याच्यामुळं बऱ्याच साखर कारखान्याच्या निवडणुका थांबल्या, जिल्हा बँकांच्या निवडणुका थांबल्या, इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका थांबल्या. अशा या सगळ्या गोष्टी ह्या काळामध्ये आलेल्या आहेत. ही फॅक्ट आहे. कुणाच्या विरोधात उभं केलं जात आहे का? कारण अगोदर भाजपमध्ये होते पडळकर, ते नंतर वंचितमध्ये गेले, नंतर त्यांना आमदार केलं गेलं. एकंदरीत सगळ्या हे बघता भाजपची काय ह्याच्यामध्ये षडयंत्र वाटतंय का? तुम्हाला काय वाटतंय की हो का, एक मिनिट. सगळ्या पक्षाला वेगवेगळे कार्यकर्ते उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू असतो. प्रत्येकाने कुणाला उभं करावं, काय करावं, कुणाला खासदार आमदार करावं, कुणाला कुठलं पद द्यावं, हा त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, पवार साहेबांना उभा भारत देश आणि महाराष्ट्र ओळखतो. पवार साहेबांनी आजपर्यंत कधी कुठल्याही प्रकारचं संकट, गारपिटीचं असू द्या, अतिवृष्टीचं असू द्या, दुष्काळाचं असू द्या, नैसर्गिक संकट भूकंपाचं असू द्या, कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर पवार साहेबांना बसवत नाही. ह्या वयात पण तरुण उमेदीच्या काळात तर ते ताबडतोब बाहेर पडायचेच. परंतु आताही तुम्ही बघता रयत शिक्षण संस्थेत 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. तिथं पण येऊन तिथं पण तिथलंही काम कुठं थांबता कामा नये. आमचं VSIचंही काम कुठं थांबता कामा नये. राज्यातले काही प्रश्न निर्माण झाले तर साहेब वेळ देत असतात. ज्या माणसांची योग्यता नाही, काही आपण काय बोलावं, कुणाबद्दल बोलतो. तुम्हाला एक माहिती आहे का, सूर्याकडे बघून जर थुंकला तर तो थुंकी आपल्या स्वतःच्या अंगावर येते. हे त्यांच्याही पक्षाच्या वरिष्ठांना त्याच्याबद्दल उत्तर देता देता त्यांच्या तोंडाला फेस आला. प्रवीण दरेकरांचं तुम्ही वाचलं असेल, देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही वाचलं असेल. आता त्या ज्या व्यक्ती बोलली त्या माणसाचा स्वभाव तसला आहे. पूर्वी ते मोदी साहेबांच्याबद्दल पण काय बोललोय त्याचं रेकॉर्ड तुम्ही त्या ठिकाणी काढून बघा. एखाद्याला नको तेवढं महत्त्व देऊन मोठं केल्यानंतर त्याला आकाश म्हणजे इतकं ठेंगणं वाटायला लागतं. त्यातला त्या व्यक्तीचा परिणाम झालेला आहे. वास्तविक जर ते फार कुणी मोठा नेता असता तर बारामतीकरांनी सगळ्यांची डिपॉझिट जप्त केली, तसं त्याही बाबाचं डिपॉझिट जप्त केलं. याच्यावरून जनाधार त्यांच्या किती मागं आहे ते राज्याने ओळखलेलं आहे. आणि पवार साहेबांनी कशा पद्धतीनं प्रचार केला, त्यांचा पायाला दुखापत झालेली असताना सातारची सभा तर पावसात झालेली, त्याचं देशाने ते सगळं व्हायरल ज्यावेळेस झाल्यावर सगळे अचंबित झाले. सगळ्या वयोगटातले लोक अचंबित झाले. अशा व्यक्तीच्याबद्दल जे आज स्वतः पंतप्रधानांनी पवार साहेबांच्याबद्दल काय वक्तव्य केली. आज आमचे हे माजी अर्थमंत्री ते वारलेत, त्यांनी काय वक्तव्य केलं होतं की ते म्हणले अशा बारामती 100 उभ्या राहिल्या तर कुठं देश जाईल. अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः अरुण जेटली साहेबांनी केलेलं होतं. महत्त्वाची पदं भूषवलेली होती. मागच्या सरकारच्या काळामध्ये मोदीजींच्या नंतर राईट हँड दुसरी 2 नंबरची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. सगळेजण साहेबांच्याकडं, तुम्ही सगळे पत्रकार, बाकी सगळी जनता आदराने, श्रद्धेने, सन्मानाने, मानाने, आणि साहेबांनी पण
इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी पवारसाहेबांचा शब्द ढळलेला आपण सगळ्यांनी कुणी बघितलेला नव्हता. कसं आहे, एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल काहीतरी बोलणं की आपल्याला प्रसिद्धी मिळते असं फुटकळ लोकांना वाटतं आणि त्याच्यामुळं या पद्धतीनं हे केले. त्यांच्यावर मला वाटतं केसेस पण दाखल झालेले आहेत. कायद्याचं तपास त्या ठिकाणी करेल. पण माझी सर्वांनाच विनंती आहे, प्रत्येकजण आपल्या आपल्या पक्षामध्ये काम करत असतं. पवारसाहेबांच्यासारखं काम म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईकांच्या नंतर पवारसाहेबांचं नाव महाराष्ट्र सगळ्यात त्या ठिकाणी घेत असतं आणि त्याबद्दल बोलणं हे पात्रता लायकी नसणाऱ्या व्यक्तीचं काम आहे आणि त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्यातनं लोकांना महाराष्ट्रालाही कळलं की काय पात्रतेची व्यक्ती आहे. म्हणून जनतेने त्यांना सगळीकडे नाकारलं जिथं जिथं उभे होते आणि मग आता वेगळ्या मार्गाने आत येण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला आहे, स्वतःच्या समाजामध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा वगैरे. त्याच्याबद्दल अनिल गोटे साहेबांनी पण काय वक्तव्य केलं आपण वाचलं असेल. हे असलं सगळं मला एक मिनिट तुम्हाला सांगू का, मी 30 वर्ष काम करतोय. तुम्ही या गोष्टी मला प्रश्न विचारून त्या गोष्टीला म्हणजे कुणालाच जास्त महत्त्व देऊ नका. प्रत्येकाने आपापली लायकी, आपली पात्रता, आपली योग्यता बघून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. प्रत्येकाने एकमेकाचा आदर, सन्मान, मान ठेवला पाहिजे. ही आपली महाराष्ट्रीयन संस्कृती आहे. हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे आणि ते आपण जतन केलं पाहिजे, जपलं पाहिजे. हो का, ह्याच्या 5 वर्षाच्या काळात आमचं सरकार नव्हतं, बरोबर आहे. त्याच्यामुळं त्यावेळेस आम्ही काहीच जास्त करू शकत नव्हतो. आता सरकार आमचं आलं, आम्ही मंत्रिपदावर गेलो आणि करोना आला. गेले 100 दिवस करोना आहे ना, त्याच्या संदर्भामध्ये आज इथं येत असताना मी त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. माझी कामं मी करतच असतील. मला त्याच्यामध्ये टेंबा मिळवण्याची सवय नाही. खासदार साहेबांना विचारा, सगळ्यांना मी सांगतो काम झालं पाहिजे. आणि पालकमंत्र्यांना आणि कलेक्टरला सांगितलं दर आठवड्याला मिटिंग घेऊन ह्याच्याबद्दल इथली जबाबदारी तुम्ही पार पाडायची, राज्याच्या स्तरावरची जबाबदारी मी पार पाडायची, असं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि मला वाटतं आता खऱ्या अर्थाने त्याला गती मिळेल. आता त्याला फार फाटे फोडायला नको. आपण सगळे, तुम्ही पण प्रयत्न करा. तुमच्याही हातात लेखणीचा अधिकार आहे. तुम्ही पण जर कुठं आम्ही एवढा प्रयत्न करून कोण तिथं कमी पडत असेल तर खुशाल त्यांच्या नावाने बातमी टाकली तरी हरकत नाही. कोरोना संकटामुळे निधी जर वापर करायचा असेल तर वित्त खात्याची खास परवानगी घ्यावी लागते. नाही आता मिळेल का मेडिकल कॉलेजला? आपल्या माहिती करता काय होतं, प्रश्न विचारत असताना प्रश्नाचं खूप बारकाईनं अभ्यास केला असला तर हा प्रश्न आलाच नसता. त्याचं कारण महाराष्ट्र सरकारने करोना आल्यानंतर जेवढी डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये पोलीस खातं, वैद्यकीय शिक्षण खातं, सार्वजनिक आरोग्य खातं, मदत पुनर्वसन खातं, अन्न नागरी पुरवठा खातं, हे जी खाती समाजामध्ये होणारे प्रश्न निर्माण झाल्यानंतर निर्णय घेणं गरजेचं असतं, त्याला पूर्णपणे मुभा आहे. ही आत्ताची खात्याची नावं घेतली. चक्रीवादळाच्या काळामध्ये आमच्याकडं पैशाची चणचण असताना पण कोकणवासियांना मदत करण्याच्या करता आम्ही पुढाकार घेतला. तिथं कुठंही पैशाची चणचण आम्ही दाखवली नाही. वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य, करोनाच्या संदर्भातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता निधी नाही असं कुठलीही वेळ आम्ही येऊन दिली नाही. जनतेला धान्य मिळावं, डाळ मिळावी, तांदूळ मिळावा, गहू मिळावा, ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या करता त्यांचं उपयोजिकेचं साधन देता यावं म्हणून आम्ही पूर्णपणे त्याला ह्याच्यातनं सूट दिलेली. वैद्यकीय शिक्षण खात्यामध्येच मेडिकल कॉलेज येतं.
तेव्हा प्रश्न येतच नाही. दादा एक शेवटचा प्रश्न आणि तुमच्याशी बोलत आहे तो माणूस अर्थमंत्री म्हणून तिथं काम करतोय सध्या. त्याच्यामुळं अर्थमंत्री म्हणून काम करत असताना एकदा जागा ताब्यात आली, प्लॅन एस्टिमेट तयार झालं की चांगला कॉन्ट्रॅक्टर बघून ते काम कसं गतीनं होईल त्याकरता आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू, एवढी ग्वाही मी तुम्हाला देतो. दादा एक शेवटचा प्रश्न आता राज्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन केला असताना हा? लॉकडाऊन राज्यामध्ये केला असताना सामान्य थांबा जनतेवरती एकाने बोलणं. सामान्य जनतेवरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. ते गुन्हे भविष्यामध्ये कशाबद्दल? जे काही रस्त्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले त्यामध्ये सामान्य अनेक लोक दहशतीखाली आहेत. सध्या जे गुन्हे दाखल झाले, ते किरकोळ आहेत. ते भविष्यामध्ये कुठं झाले हे? ऐका, हे राज्यभर झालेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये हे गुन्हे का दाखल झाले की लॉकडाऊन देशाच्या पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला असताना देखील त्या लॉकडाऊनमध्ये ठरलेली नियमावलीचं पालन केलं नाही म्हणून झाले. तुम्ही आम्ही पालन केलेलं असेल तर गुन्हा दाखल व्हायचं कारणच नाही. आणि एवढ्या मोठ्या राज्याला, एवढ्या मोठ्या देशाला 125 ते 130 कोटी जनता आपण आहोत. जर त्यांना कुठंतरी शिस्त लावायची म्हटलं तर कधीतरी नियमावर बोट ठेवावं लागतं. सध्या करोनाचा आजार पसरू नये हे जनतेच्या भल्याकरताच एक काम आहे. त्याकरता गुन्हे दाखल झालेले आहेत. आत्ता लगेच त्याच्याबद्दल आम्ही काय करणार ह्याचं उत्तर मी देणार नाही. मी काही उत्तर दिलं तर उद्याच्याला त्याचा परिणाम होणार आहे. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला, चल रे काय होत नाही बघ आता माझं काय होतंय, कोण माझं काय वाकडं करतंय. अरे बाबा तू नियमाने राहा. अजित पवार असला तरी त्यानं नियमाने राहावं आणि सर्वसामान्य नागरिक असेल तरी त्यांनी नियमाचं तंतोतंत पालन करावं. आमचे एक जिल्हाधिकारी असतील, आमचे SP असतील, आमचे इतर अधिकारी असतील, यांना पण काही फार समाधान मिळत नाही की गुन्हे दाखल करावेत. आता आपण एकमेकाला प्रश्न विचारत असताना आपण सगळ्यांनी मास्क लावलं पाहिजे. अजित पवार मास्क लावून बोलतोय, पण काही समोरचे दिग्गज पत्रकार मास्क न लावता माझ्यावर कॅमेरा ठेवतात. काय बोलणार का आता? नाही, माझं एवढंच विनंती आहे. थँक्यू. शिवेंद्रराजे 2-3 वेळा तुम्हाला भेटले. त्यांची देहबोली अशी दिसते की ते शरीराने भाजपमध्ये आहे पण मनाने राष्ट्रवादीकडे आहे. काय म्हणणे दादा? हे का, मी महाराष्ट्रात राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. कुठल्याही पक्षाचा कुठलाही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माची असेल आणि त्यांचे काही प्रश्न असतील ते तर लोकप्रतिनिधी आहेत. आज 3-4 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न ते घेऊन आले. मी कधी तुम्ही मला अनेक वर्ष साताराकर ओळखता. मागच्या काळात मी पालकमंत्री होतो तेव्हा शंभूराजे आमदार होते. मी कधी भेदभाव केला नाही कारण आम्ही शेवटी राज्याचं प्रतिनिधित्व करतोय. ते काही प्रश्न घेऊन आलेले होते. ते प्रश्न मी समजून घेतले. जे प्रश्न माझ्याच्यानी सोडवता येणं शक्य असेल ते सातारा शहरी वासियांच्याकरता, नागरिकांच्याकरता मी सोडवले पाहिजेत. कारण सातारा जिल्ह्याने नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्यावर, चव्हाण साहेबांच्या नंतर प्रेम केलेलं आहे. साहेबांना अतिशय मनापासून मान दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला साताराबद्दल नेहमी अभिमान आहे. म्हणजे माझ्या पुणे जिल्ह्यापेक्षा ह्या माझ्या साताऱ्यानी पवार साहेबांच्यावर आणि मी ज्या पक्षातनं पुढं आलेलो आहे त्या राष्ट्रवादीवर प्रेम केलेलं आहे. त्याच्यामुळं आमचं काम आम्ही करत राहणार. ज्यांनी त्यांनी काय करावं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एवढंच मला त्याबद्दल सांगायचं. हद्दवाढीच्या बद्दल जर प्रस्ताव असेल तर आम्हाला तो द्यावा. मी आजच पालकमंत्र्यांना सांगितलं की पालकमंत्री महोदय तुम्ही 8-10 दिवसांनी बसत चला. हद्दवाढीच्या बद्दल आता मुख्यमंत्र्यांकडे नाही, ते आपल्या नगरविकास मंत्र्यांकडे आहे. तिथं आपले प्रवीण परदेशी आणि महेश पाठक आहेत. आत्ता मी बारामतीच्या पण हद्दवाढीचा आणि सगळ्यात जो काही प्रस्ताव आहे DP डेव्हलपमेंट प्लॅनचा तो घेतलेला आहे. मला जिल्हाधिकारी तुम्हाला आणि पालकमंत्र्यांनाही सांगायचं इथलंही हद्दवाढीचं
नगरपालिका म्हणजे टाउन प्लॅनिंगला वगैरे सांगून लवकर करा. आपण हाही प्रश्न सोडून टाकू. दादा फलटणचा उपजिल्हा रुग्णालयात लक्ष वेधलं होतं. काय आणि जुनी कधी लक्ष वेधलं? आता मोठं हॉस्पिटल होण्याची गरज आहे. आणि कोविडसाठी आता जे रुग्णालय आहे ते अपडेट होण्याची गरज आहे. त्या संदर्भामध्ये आमचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि तिथले आमचे लोकप्रतिनिधी दीपक चव्हाण साहेब यांच्याशी चर्चा करून काय तो निर्णय घेतला जाईल. कारण फलटण पण सातारा जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं तालुका आहे, महत्त्वाचं शहर आहे आणि त्यामुळं ते शेवटी तेही लोकप्रतिनिधी अनेक वर्ष तिथं काम करत आहेत. त्यांना मी विचारीन की एका पत्रकारांनी आम्हाला तो प्रश्न विचारला आणि ते पत्रकार नेमके फलटणचेच होते, तर त्यांना विचारून ते सांगतील त्या पद्धतीनं पुढं जाण्याची आमची तयारी.